म्हणजे काय, अभ्यासक्रमाची संकल्पना पाहिजे, अभ्यासक्रम निर्माण करण्यासाठी जी निर्धारके असतात ते आपण पाहिजे. अभ्यासक्रमाचे आपण वेगवेगळे महत्वाचे कंपोनंट्स पाहिजे, घटक कोणते असतात ते पाहिजे. आज आपल्याला अभ्यासक्रम निर्माण करत असताना जे काही सामान्य तत्वे असतात, अभ्यासक्रमाची निकष असतात, त्या निकषांचा तत्वांचा आपल्याला विचार करायचा आहे. अभ्यासक्रम निर्मितीची तत्वे किंवा निकष. आता बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की इथे एक सिलेबस बनवलेला आहे आणि हा सिलेबसचा एक सांकेतिक पुस्तकांचा हे. पण जेव्हा अभ्यासक्रम तयार केला जातो तेव्हा तो अभ्यासक्रम निर्मिती क्षम आहे, निर्मिती तयार आहे असं अर्धवट असतं. पण जेव्हा प्रत्यक्ष सगळे निकष घेतल्यानंतर, सगळ्या निकषांचा विचार केल्यानंतर तो अभ्यासक्रम लॉन्च केला जातो आणि मग खऱ्या अर्थानं तो विद्यार्थ्याच्या, समाजाच्या, शिक्षकाच्या, शिक्षण क्षेत्राच्या कामाला तो येतो. मग हे तत्वे कोणती आहे, जेव्हा अभ्यासक्रम तयार करायचा असतो तेव्हा कोणकोणत्या तत्वांचा विचार केला पाहिजे, या बाबींचा आपण विचार करणार आहोत. अभ्यासक्रम निर्मितीची तत्वे किंवा जनरल प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. मग या जनरल प्रिन्सिपल ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा अभ्यासक्रम निर्माण करायचा असतो तेव्हा कोणकोणत्या तत्वांचा आपण अवलंब केला पाहिजे याची जर चर्चा आपल्याला करायची ठरली तर आपल्याला सगळ्यात पहिला मुद्दा सांगावा लागेल, तो म्हणजे अभ्यासक्रम हा विद्यार्थी केंद्रित असावा. पहिला मुद्दा आहे बघा. अभ्यासक्रम हा द प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड सेंटरनेस. म्हणजे कोणताही अभ्यासक्रम ज्यांच्यासाठी बनवलाय ते म्हणजे ते शिक्षक, ते बालक किंवा ते विद्यार्थी, या विद्यार्थी केंद्रित तो असावा. कारण त्यामध्ये विद्यार्थी हिताचे ऍक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळे लर्निंग एक्सपिरियन्स दिलेले असतात आणि त्यानुसारच विद्यार्थी सॅटिस्फाय होत असतो, त्यामध्ये त्याचं इंटरेस्ट वाढत असतो. म्हणजे तो त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये, त्या पुस्तकामध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असतो आणि मग आपल्या कॅपॅसिटी वाढवत असतो. एकंदरीत काय, पहिला तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड सेंटरनेस. म्हणजे काय, तर अभ्यासक्रम जेव्हा निर्माण करायचा असतो त्यावेळी पहिला निकष किंवा पहिलं तत्व हे पाळलं जातं की तो अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित असावा. विद्यार्थी केंद्रित जर अभ्यासक्रम नसेल तर तो अभ्यासक्रम विद्यार्थ्याला समजणार नाही आणि आपण कितीही पद्धतीने शिकवलं किंवा कोणत्याही मेथडचा वापर केला तरी देखील तो विद्यार्थ्याच्या पद्धती पडणार नाही. म्हणून पहिलं आणि महत्वाचं तत्व अभ्यासक्रम निर्माण करत असतानाच ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड सेंटरनेस. विद्यार्थी केंद्रिततेचे तत्व असं आपल्याला म्हणता येईल. पुढे जाऊ आपण. दुसरा मुद्दा आहे याच बाबतीमध्ये की जर अभ्यासक्रम तयार करायचा असेल तर पुढचं एक तत्व आहे ते म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी सेंटरनेस. समाज केंद्रित अभ्यासक्रम असावा. जाहीर बात आहे की ज्यावेळी जर विद्यार्थी हिताचा अभ्यासक्रम, विद्यार्थी केंद्रित आपण अभ्यासक्रम जर तयार करायचा केला तर तो समाजाच्या उपयोगी, आणि विद्यार्थी हा समाजाचा एक घटक आहे. कारण हा विद्यार्थी आपल्या समाजामध्ये जाऊन त्या शिक्षणाच्या, घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमामधून समाज हिताची कामं करतो आणि स्वतःचा विकास घडवतो. म्हणून ज्या समाजाच्या गरजा असतात, ज्या स्थानिक गरजा असतात, त्या स्थानिक गरजा किंवा समाजाच्या गरजा या विद्यार्थ्याने पूर्ण केल्या पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम असावा. म्हणजे काय, दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, जर आपल्याला अभ्यासक्रम निर्माण करायचा असेल तर त्याचं दुसरं तत्व आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी सेंटरनेस. समाज केंद्रित
अभ्यासक्रम असावा, म्हणजे ज्यामधून समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा, लोकशाही, समाजवाद, इथिक्स जे असतात, आपली नीतिमत्ता, मूल्ये, हे सगळी त्या पुस्तकामधून, त्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्याला दिली पाहिजे, जेणेकरून तेच मूल्ये, तेच निकष, तेच इथिक्स, तीच लोकशाही प्रधान मूल्ये हे विद्यार्थी समाजामध्ये तो घेऊन जाईल आणि कम्युनिटीचा जो मेंबर असल्यामुळे समाजामध्ये तो त्या पद्धतीनं वागेल. हे झालं दुसरं तत्व. तिसरं तत्व आहे ते म्हणजे अभ्यासक्रम निर्माण जर करायचा असेल तर तो तिसरं आणि महत्वाचं पण तत्व आहे ते म्हणजे ऍक्टिव्हिटी प्रिन्सिपल. म्हणजे कृती केंद्रित अभ्यासक्रम असावा. कृती केंद्रित म्हणजे नुसतं पाठा टाकायचं काम नको, नुसतं थेरॉटिकल नको, तर तो अभ्यासक्रम हा ऍक्टिव्हिटी बेस असावा, कृती केंद्रित. म्हणजे त्यामध्ये जे अध्ययनानुभव दिलेले असतात, जे प्रॅक्टिकल दिलेले असतात, ते ऍक्टिव्हिटी बेस असावे, जेणेकरून विद्यार्थी त्याच्यामध्ये स्वतः भाग घेईल आणि ते प्रॅक्टिकल पूर्ण करेल, त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करेल आणि त्यामधून तो हसत खेळत हे सगळं शिक्षण घेईल. आता जेव्हा ऍक्टिव्हिटी बेस असतं तेव्हा काय होतं, विद्यार्थ्याचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास होण्यास, शारीरिक विकास होण्यास मदत होते, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. म्हणून ज्या ज्या वेळी अभ्यासक्रम तयार केला जातो त्याच्या वेळी दुसरा हा जो तत्व आहे किंवा हा जो निकष आहे तो पाळला जातो, तो म्हणजे कृती प्रधान किंवा कृती केंद्रित अभ्यासक्रम असावा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन, एकात्मतेचे तत्व. अभ्यासक्रम जर तयार करायचा तुम्हाला तर तो एकात्मिक स्वरूपाचा असावा. म्हणजे काय, की विद्यार्थ्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवणारा असावा, ऍक्टिव्हिटी बेस असावा आणि समाजाच्या हिताचा असावा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण, या सगळ्या गोष्टीचं एकात्मीकरण करून तो हा जो विद्यार्थी आहे 21व्या शतकातला त्याला सक्षम बनवणारा असा अभ्यासक्रम असावा, जेणेकरून त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ होईल, पण त्याचबरोबर त्याची सामाजिक वाढ होईल. आणि सामाजिक वाढ जेव्हा होईल जेव्हा तो त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमामधून किंवा तो विद्यार्थी घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमामधून समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत किंवा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत, समाजाची जी काही उद्दिष्टे आहेत ती पूर्ण करेल आणि आपल्या अनुभवाचा फायदा तो समाजाला होईल आणि त्यायोगे स्वतःचा विकास करेल. म्हणजे काय की हे सगळं अभ्यासक्रम तयार करत असताना एकात्मिक स्वरूपाचा, एकात्मिक केंद्रित अभ्यासक्रम असावा, जेणेकरून हा विद्यार्थी जो आहे, जो अभ्यासक्रम शिकतोय तो 21व्या शतकामध्ये सक्षम नागरिक बनावा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम असावा. हे द प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन हे पुढचं तत्व आहे त्याचं. त्यानंतर अभ्यासक्रम बनवत असताना पुढचं तत्व आणि महत्वाचं आहे ते म्हणजे फॉरवर्ड लुकिंग प्रिन्सिपल, दृष्टिक्षेप. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फॉरवर्ड लुकिंग, आधुनिकतेकडे जाणारा असा, म्हणजे भविष्याचा वेध घेणारा असा हे तत्व आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम त्याला आज शिकवला जातोय त्याचं अंमलबजावणी जेव्हा तो भविष्यामध्ये करेल तेव्हा त्या अभ्यासक्रमामधले कंपोनंट, त्या अभ्यासक्रमामधला आशय, त्या अभ्यासक्रमामधली ऍक्टिव्हिटी, त्या अभ्यासक्रमामधले प्रिन्सिपल्स त्याने स्वतः त्याची अंमलबजावणी भविष्यामध्ये केली पाहिजे. एकंदरीत काय म्हणजे एक भविष्याकडे पाहणारा हे असावा, जेणेकरून त्याच्यामध्ये कॅपॅसिटी तयार होईल, कॅपेबिलिटी तयार होईल ऍडजस्टमेंटची, किंवा वेगवेगळ्या वातावरणामध्ये, सामाजिक वातावरणात, राजकीय वातावरणात, शैक्षणिक वातावरणात, तर विद्यार्थी जेव्हा आपल्या जीवनाचं जडणघडण तेव्हा त्याला हे प्रिन्सिपल लागू झालं पाहिजे. म्हणजे भविष्याचा वेध घेणारा तो अभ्यासक्रम असावा.
जेणेकरून आज तो शिकवला आणि कमी झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तो पुढे तोच अभ्यासक्रम त्याचं आयुष्य घडत असतो. म्हणजे गोल वर आधारित उद्दिष्ट निर्धारित अभ्यासक्रम असावा. त्यानंतर पुढचं प्रिन्सिपल आहे मित्रांनो, ते म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह प्रिन्सिपल. म्हणजे काय, अभ्यासक्रम तयार करायचा असेल त्याचा तर पुनर्रचित अभ्यासक्रम असावा. कन्स्ट्रक्टिव्ह पुनर्रचनावाद ज्याला म्हणतो. काय की जुन्यातून नव्याची निर्मिती, नवनिर्मिती, क्रिएटिव्हिटी, कन्स्ट्रक्टिव्हिझम हा जो भाग आहे तो म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्ह आपलं रचनात्मक दृष्टिकोन. म्हणजे काहीतरी नवीन घडवण्याचं, नवनिर्मितीचा ध्यास त्या अभ्यासक्रमाच्या तत्वामध्ये असावा. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह प्रिन्सिपल, नवनिर्मितीचे तत्व त्यामध्ये असावे. म्हणजे आपला जो इतिहास आहे त्या इतिहासाला घेऊन तर आपल्याला चालायचं आहे, पण त्या व्यतिरिक्त इतिहासाची भविष्य काळाशी सांगाड घालून किंवा भूतकाळाची भविष्य काळाशी सांगाड घालून आपल्याला वर्तमान काळात जगण्यासाठी सक्षम करणारा हा अभ्यासक्रम असावा. त्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिव्ह प्रिन्सिपल. म्हणजे रचनावादी केंद्रित तत्व, रचनावादी तत्व असं म्हणू आपण त्याला. त्यानंतर पुढचा आहे तो मुद्दा, तो म्हणजे रिन्युअल प्रिन्सिपल. म्हणजे नवीकरणाचं तत्व त्यामध्ये असतं. म्हणजे कोणताही अभ्यासक्रम हा एकदा आला म्हणजे त्याच्यात काही रिन्यू करता येत नाही असं नाही. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सुधारणेला व्हावं. म्हणजे भविष्यामध्ये काय होते, जसं दिवस आता बघा उदाहरण सांगू आपण. 2018ला आपल्याला माहित नव्हतं कोरोना आपल्या जगामध्ये येईल, पण 19 मध्ये डिसेंबर पासून हा कोरोना नावाचा राक्षस आपल्या सगळ्या जगाला भेडसावतो. मग आपण काय केलंय तर आपला जो अभ्यासक्रम होता तो जरी 5 वर्षापूर्वीचा असला तरी आपण नवनिर्मिती, रिन्युअल, नवीन त्याच्यामध्ये ऍड केलं. कशामुळे, या कोरोनामुळे. पण आपण आता ऑनलाईनच घेतो, परीक्षाही ऑनलाईन घेतो, अभ्यासक्रमाचा थोडासा फ्लो सुद्धा ऑनलाईन चाललेला आहे. म्हणजे काय, ते आपण म्हणजे आता अभ्यासक्रम आलाय आणि आता या वातावरणाशी तो सूट होत नाही म्हणून आळून बसायचं नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये नवीकरणाचं तत्व आहे. म्हणजे जेव्हा आवश्यक असेल त्यावेळी त्या अभ्यासक्रमामध्ये चेंज करता आली पाहिजे, बदल करता आले पाहिजे, सुधारणा करता आली पाहिजे. कशामुळे, कारण सतत
काय म्हणतो सर्वांगीण विकासाला त्याच्यात चालना मिळेल. ते हे तत्व आहे मित्रांनो, ते म्हणजे मोटिवेशन प्रिन्सिपल. त्यानंतरचं तत्व आहे ते म्हणजे मॅच्युरिटी प्रिन्सिपल, सक्षमतेचं तत्व. सक्षम प्रगल्भतेचे तत्व म्हणा. मॅच्युरिटी म्हणजे प्रगल्भतेचे तत्व. मग हा अभ्यासक्रम जो आहे तो त्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी जो आहे तो एक पद्धतीनं प्रगल्भ झाला. म्हणजे आता आपण ML करतो. आता ML पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किमान तुमच्या शिक्षकी पेशाबद्दल किंवा तुमच्या टीचर एज्युकेशन बद्दल चांगल्यापैकी माहिती असावी तर आणि तरच त्या अभ्यासक्रमाचं ती फलित आहे. नाही तर अदरवाईज काय द्यायचं काही नाही, त्याला कुछ भी नाही अशी गोष्ट नाही. म्हणून मित्रांनो करिक्युलम किंवा अभ्यासक्रमामध्ये मॅच्युरिटीचं तत्व पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी हा सक्षम बनेल आणि प्रगल्भ बनेल. तर हे मॅच्युरिटीचं तत्व आहे, मॅच्युरिटी प्रिन्सिपल म्हणजे प्रगल्भतेचं तत्व. अभ्यासक्रम हा प्रगल्भतेकडे नेणारा असावा, हे एक तत्व आहे. त्यानंतरचं आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ प्रिपरेशन ऑफ लाईफ. वा, हे महत्वाचं तत्व आहे. ते म्हणजे हा विद्यार्थी जो तुमचा अभ्यासक्रम शिकेल, जो प्रिन्सिपल ऑफ प्रिपरेशन ऑफ लाईफ, जीवन कौशल्याचं तत्व त्यामध्ये असावं. अभ्यासक्रम जो बनवायचा, जो अभ्यासक्रम तो त्याला आपण अंमलबजावणी करू, त्यायोगे तो विद्यार्थी शिकेल आणि स्वतःचा विकास करेल. म्हणजे स्वतःचं जीवन जगण्याची कला त्या अभ्यासक्रमामधून मिळाली पाहिजे. जीवनाचे स्किल त्यामधून आपल्याला मिळाले पाहिजेत. अशा म्हणजे स्वतःला तुझ्या लोकांचे विद्यार्थी हे तत्व जर अभ्यासक्रमामध्ये असेल तर मग काय होते, तर ते प्रिपरेशन फॉर लाईफ, जीवन कौशल्याचं तत्व या अभ्यासक्रमामध्ये असावं, जेणेकरून हा विद्यार्थी स्वतःला प्रिपेअर करेल आणि आपलं फ्युचर लाईफ, भविष्यामधलं जे जीवन आहे त्याचं ते जीवन तो डेव्हलप करेल, स्वतः तो आनंदाने जगेल आणि जगत असताना प्रत्येक समस्याला तो सामोरं जाईल, प्रत्येक समस्येची सोडवणूक करेल आणि आपलं जीवन सुखकारक बनवण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम असावा असं आपल्याला म्हणता येईल. द प्रिन्सिपल ऑफ प्रिपरेशन फॉर लाईफ. त्यानंतरचं तत्व आहे मित्रांनो ते म्हणजे द प्रेझेन्स ऑफ इलास्टिसिटी, फ्लेक्झिबिलिटी अँड व्हरायटी. म्हणजे अभ्यासक्रम तयार करत असताना त्यामध्ये विविधता असावी, त्यानंतर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असावी. म्हणजे काय म्हणू आपण त्याला की ताठर भूमिका नसावी. म्हणजे विविधतेचं तत्व या अभ्यासक्रमामध्ये असावं. म्हणजे फ्लेक्झिबल असावं, म्हणजे ओढून ताणून त्याला बळजबरी शिकवलेलं पाहिजे, शिकवलं जाईल अशा पद्धतीचं ते नसावं. फ्लेक्झिबल असावं, त्याला फिजिबल असावं, त्याला योग्य पद्धतीनं सूट झालं पाहिजे. जसं चेंजिंग होतात, चेंजिंगनुसार ते फ्लेक्झिबल झालं पाहिजे. जसं बदल होतात. आता आपण बघा, मी तेच उदाहरण परत देतो. जेव्हा कोरोनामध्ये आपण आपला अभ्यासक्रम आता फ्लेक्झिबल केलं, ऑनलाईन घ्या, 1 तासाच्या 3 तासाच्या ऐवजी 5 तासाच्या ऐवजी 3 तास घ्या, 1 तासामध्ये सगळं शिकवा किंवा त्याचे असाइनमेंट घ्या, नंतर हळूहळू त्याची थेअरी सांगा, PPT टाका, PDF टाका. म्हणजे आपण काय अभ्यासक्रम हा काळानुसार फ्लेक्झिबल केलं. म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचं तत्व असावं. त्यानंतर त्याचं व्हरायटी, त्याच्यामध्ये विविधता असावी, विविधता असावी त्यामध्ये. म्हणजे एकच एक धरून चालणार नाही आपल्याला, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असावे, जेणेकरून समाजामध्ये जे हे वेगवेगळेपण आहे ते वेगळेपण अभ्यासक्रमामधून बिंबित झालं पाहिजे, प्रतिबिंबित झालं पाहिजे. म्हणून तो समाजाच्या गरजा भागवणारा असावा. त्याचप्रमाणे जो अभ्यासक्रम असावा तो फ्लेक्झिबल असावा. म्हणजे बदलत्या काळानुसार त्यामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता असावी. आणि पुढचं तत्व आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ
कॉम्प्रेन्सिव्हनेस. कॉम्प्रेन्सिव्हनेस म्हणजे नवीनता, नवीकरण, नवीनता म्हणजे सर्वसमावेशकता असावी. कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे सगळे घटक त्यामध्ये एकत्र आले पाहिजे. मग आपण पाहिजे राजकीय, सामाजिक, आर्थिक त्याच्यावर प्रभाव होतो. अभ्यासक्रम बनवताना त्याची तत्वे पाहत असताना आपल्याला हे समजा येईल की आधी जे घटक आहेत किंवा अभ्यासक्रमावर जे प्रभाव टाकणारे मुख्य घटक आहेत ते घटक निर्धारक जे आहेत त्या सगळ्याचा विचार जर आपण केला आणि अशा सगळ्यांचा विचार करून अभ्यासक्रम जर तयार केला तर त्या अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्रेन्सिव्हनेस हा तयार होतो, सर्वसमावेशकता. तर हे प्रिन्सिपल ऑफ सर्वसमावेशकतेचे तत्व असं आपल्याला म्हणता येईल. तर हे याचं अभ्यासक्रम निर्मितीचे मुख्य असं तत्व आहे, सर्वसमावेशकतेचे तत्व. त्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ बॅलन्स. म्हणजे काय म्हणू आपण, समानता, बॅलन्स, इक्वॅलिटी असं म्हणा तुम्ही त्याला. बॅलन्स म्हणजे काय, इक्वॅलिटी. वयानुसार, समाजाच्या मागणीनुसार, विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतेनुसार बॅलन्स करणारा ते असं अभ्यासक्रम. म्हणजे समतेचे तत्व म्हणा तुम्ही, इक्वॅलिटी. बॅलन्स म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे विद्यार्थ्याच्या गरजानुसार तो असावा पण त्यामध्ये मेंटेन केलं पाहिजे प्रॉपर बॅलन्स. म्हणजे वयाचा विचार केला पाहिजे, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वयाचा विचार केला पाहिजे, तो ज्या समाजातून आलाय त्या समाजाचा विचार केला पाहिजे, त्या समाजाच्या अपेक्षांचा विचार केला पाहिजे, समाजाच्या कोणत्या गरजा आहेत त्या गरजांचा विचार केला पाहिजे, समाजाच्या गरजाच्या अनुषंगाने देशाच्या कोणत्या गरजा आहेत त्या गरजांचा विचार केला पाहिजे. म्हणजे हा विद्यार्थी जो अभ्यासक्रम आपला पूर्ण करेल किंवा ज्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम शिकवला जाईल त्या अभ्यासक्रमाचा वापर विद्यार्थ्याने त्याच्या जीवनामध्ये आपलं जीवन विकसित करण्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे त्याला अशा पद्धतीचे एक्सपिरियन्स दिले पाहिजे, अशा पद्धतीचे त्याला जिवंत अनुभव दिले पाहिजे. लर्निंग एक्सपिरियन्स, लाईव्ह, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव त्याच्यामधून त्याला दिले पाहिजे, जेणेकरून त्याच अनुभवाचा फायदा तो त्याच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये घेईल आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करेल. ते प्रिन्सिपल ऑफ बॅलन्सचं तत्व आहे, इक्वॅलिटीचं तत्व आहे. त्यानंतर बघा प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी, सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी. म्हणजे जे जो काही अभ्यासक्रम आपण देऊ तो अभ्यासक्रम युटिलाइज झाला पाहिजे. उपयोगितेचे तत्व, उपयोगितेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी, उपयोगिता. म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यासक्रम जर उपयोजन होत नसेल, त्याचा उपयोग जर होत नसेल, तो वापर झाला पाहिजे, त्याचा उपयोग आयुष्यामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून त्याच्या व्यावसायिक गरजा, सामाजिक गरजा, सांस्कृतिक गरजा, स्वतःचं डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज या सगळ्या त्याला त्या वर्क एक्सपिरियन्स मधून आल्या पाहिजे. म्हणून उपयोगितेचे तत्व हे तत्व देखील आपल्याला महत्वाचं आहे. अभ्यासक्रम बनवताना या सगळ्या 13-14 मुद्द्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. असं आपण आज बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रम निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या तत्वांचा विचार केला जातो या बाबींची चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर. सर हे पहिलं प्रकरण आपलं झालंय. याची सगळी आता ग्राउंड पीपीटी मी आता ग्रुपवर टाकतो.